नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे फ्रॉम पुणे, महाराष्ट्र स्टेट, इंडिया. आपल्या सर्वांचं सेक्स एज्युकेशन ऑडिओ बुक मराठी यामध्ये सहर्ष स्वागत करतो. कामजीवनातील गैरसमज. कामजीवन अश्लील समजल्या गेल्यामुळे गोपनीयता बाळगली जाते. वयात आल्यापासून कामजीवनाविषयी मनामध्ये प्रचंड कुतूहल असतं. त्यामुळे परंपरागत अनेक गैरसमज चालत आलेले आहेत. कामजीवनातील गैरसमज जननेंद्रिया संदर्भात. पहिला मुद्दा असा असतो, शिश्न जाड आणि लांब असल्यासच अधिक आनंद लाभतो, हा एक मोठा गैरसमज आहे. काम आनंद शिश्नाच्या लांबी जाडीवरती अवलंबून नसतो. काम संवेदना ग्रहण करणारे चेतातंतू आणि पेशी शिश्न मुंडावरती आणि शिश्न बंधावरती असतात. त्याच्यामुळे शिश्नाच्या लांबी जाडीला महत्त्व नसतं. जीभ लांब आणि जाड असली तरी खवय्या होईल किंवा उत्तम वक्ता होईल असं अजिबात नाही. त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे. चित्राचं सौंदर्य ब्रशच्या लांबीवर नसतं. तसंच शिश्नाची लांबी आणि जाडी वाढविण्यासाठी कोणतेही औषध नाही आणि त्याची गरज सुद्धा नाही. जननेंद्रियाबाबत दुसरा गैरसमज. पुरुषाचं शरीर धष्टपुष्ट असेल तर तशीच त्याची जननेंद्रिय सुद्धा असतात, हा गैरसमज आहे. दणकट माणसाला लहान शिश्न असू शकतं, तसंच किरकोळ माणसाला लांब शिश्न असू शकतं. शरीराच्या आकाराशी जननेंद्रियांचा काही एक संबंध नसतो. गैरसमज जननेंद्रियांबाबतचा तिसरा. नग्न स्त्री पाहताच पुरुषाचं लिंग ताठ झालं नाही तर तो नपुंसक मानावा, हा गैरसमज आहे. शिश्न ताठ होणं हे पुरुषाच्या अधीन नसतं. परिस्थितीच्या अनुसरून घडून येणारी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते. इस्त्री गरम झाल्याशिवाय कपड्यांना इस्त्री करता येत नाही. तसंच शृंगार प्रणयाच्या द्वारे काम उद्दीपन झाल्याशिवाय बऱ्याच पुरुषांच्या शिश्नामध्ये ताठरता येत नाही. काहींना येते. ताठरता लवकर येणं किंवा न येणं हे सहज प्रवृत्ती आणि संस्कार यांवर अवलंबून असतं. म्हणूनच माणसांमध्ये फरक असतो. संभोगाला प्रवृत्त होणं ही सहज प्रवृत्ती इन्स्टिंक्ट असली तरी संभोगाविषयी सामाजिक दृष्टिकोन तिरस्कारयुक्त असतो. या दोहोंच्या बेरीज वजाबाकीतून पुरुषाची कामवृत्ती घडत असते. मनात सेक्सविषयी पापाची भावना असणं किंवा आपल्याला संभोग जमेल किंवा नाही याची भीती वाटणं, यामुळे सुद्धा शिश्नात ताठरता येत नाही. ते तात्पुरतं असतं, ते नपुंसकत्व नव्हे. विवाहानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये पुरुषाला संभोग करणं जमलं नाही की स्त्री त्याच्यावरती नपुंसकत्वाचा शिक्का मारून माहेरी जाते आणि घटस्फोटासाठी अर्ज करते. हा आतताईपणा झाला. तिचं सहकार्य असेल तरच त्याच्या शिश्नात ताठरता येते आणि संभोग जमतो.
शिस्न हे हुकुमाचा ताबेदार कधीच नसतं. जननेंद्रियाविषयी पुढचा गैरसमज. स्त्रीच्या समाधानासाठी लांब शिसनाची गरज असते. हा गैरसमज आहे. स्त्रीच्या योनीची लांबी फक्त 3 इंच असते. म्हणूनच 3 इंचापेक्षा लांब शिसनाची गरज नसते. दुसरं असं की योनीच्या आतील 2/3 भागातच स्पर्श संवेदना नसतात. त्यामुळे स्त्रीला योनीमध्ये खोलवर स्पर्श समजत नाही. योनीच्या बाह्य भागात 1 इंच खोलीपर्यंतच फक्त स्पर्शज्ञान असतं. पण तेथे कामसंवेदना ग्रहण करणाऱ्या पेशी नसतात. या पेशी शिस्निकेवर आणि लघु भगोष्ठावरती असतात, ज्याला क्लायटोरिस असं म्हणलं जातं. यामुळेच स्त्रीच्या कामतृप्तीसाठी लांब शिसनाची गरज नसते. करंगळी एवढं लांब आणि जाड शिसन असलं तरी सुद्धा ते पुरेसे असतं. स्त्रीची कामपूर्ती योनीमध्ये शिसनाच्या घर्षणामुळे होत नाही. योनीपासून 1.5 इंच वरती असलेल्या शिस्निकेचं क्लायटोरिसचं उद्दीपन झालं तरच स्त्रीची कामपूर्ती होते. संभोगामध्ये शिसनाचा आणि शिस्निकेचा म्हणजे क्लायटोरिसचा संपर्कच येत नाही. जननेंद्रियांबाबत पुढचा गैरसमज. पुरुषाचे दोन्ही वृषण म्हणजे टेस्टिस आणि स्क्रोटम एकाच पातळीवरती असावेत हा गैरसमज आहे. तराजूच्या पारड्याप्रमाणे दोन्ही वृषण एका पातळीवर नसतात. बहुतांशी डावा वृषण उजव्यापेक्षा अधिक खाली लोंबत असतो. उजवा वृषण अधिक खाली असला तरी सुद्धा तो दोष नाही. जननेंद्रियाबाबत पुढचा गैरसमज. हर्निया आणि हायड्रोसील टाळण्यासाठी पुरुषाने लंगोट बांधणे आवश्यक आहे हा गैरसमज आहे. लंगोट बांधल्यामुळे हर्निया किंवा हायड्रोसील टाळता येत नाही. लंगोट बांधला नाही तर वृषण वाजवीपेक्षा खाली येतील असंही नाही. शुक्राणूंची निर्मिती सातत्याने व्हावी यासाठी निसर्गाने वृषणांची योजना पुरुषाच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला केली आहे. लंगोट बांधल्यामुळे वृषण शरीराच्या अगदी जवळ येतात. शरीराची उष्णता वृषणांना लागते आणि त्यामुळे शुक्राणूंची निर्मिती घटते. ज्यांच्या वृषणामध्ये मुळातच कमी प्रमाणात शुक्राणू तयार होतात अशा पुरुषांनी लंगोट बांधला तर शुक्राणूंची संख्या आणखी कमी होईल आणि वंध्यत्व येईल, मूल होणार नाही. मूल होऊ इच्छिणाऱ्या पुरुषांनी सोना बाथ घेऊ नये. सोना बाथ घेतेवेळी वाफेच्या उष्णतेमुळे वृषणावरती वाईट परिणाम होतो. वीर्यामधील शुक्राणूंची संख्या कमी होते
आणि त्यामुळे वंध्यत्व येतं. जननेंद्रियासंदर्भात पुढील गैरसमज. स्त्रीच्या योनिद्वारावर योनिद्वार पटल म्हणजे हायमेन असणं हे कौमार्याचं म्हणजे व्हर्जिनिटीचं चिन्ह आहे, हा गैरसमज आहे. गणपती बनवत असताना सांध्यांचे 2 भाग जिथे एकमेकांना जोडतात तेथे साचा काढल्यानंतर थोडीशी माती राहिलेली आढळते. त्याचप्रमाणे भ्रूण अवस्थेत स्त्रीची अंतर्जननेंद्रिय आणि बाह्य जननेंद्रिय जेथे जुळतात तेथे काही पेशी शिल्लक राहतात. याच पेशींपासून योनिद्वार पटल बनतं. त्याला ठराविक आकार नसतो किंवा कोणतेही कार्य नसतं. पहिल्या समागमात स्त्रीच्या योनिमार्गातून थोडासा रक्तस्राव झाला तर ती कुमारी आहे असं समजलं जातं. हेही पूर्णपणे चुकीचं आहे. योनिद्वारावर पातळ पडदा असतो. तो पहिल्या समागमादरम्यान फाटतो म्हणून रक्तस्राव होतो. पण ही समजूत चुकीचीच नव्हे तर अत्यंत घातक आहे. पहिल्या समागमात कुमारी स्त्रीला रक्तस्राव होईलच असं अजिबात नाही. योनिपटल अस्तित्वात असेलच असंही नाही. असलंच आणि जर ते लवचिक असलं तर रक्तस्राव होत नाही. स्त्री कुमारी आहे हे सांगणं कठीण आणि ती कुमारी नाही हे सांगणं त्याहून कठीण असतं. दुसरं असं की नीती आणि अनीती ही मनामध्ये असते, जननेंद्रियांमध्ये नसते. पती-पत्नी एकमेकांशी एकनिष्ठ असतील तर पूर्व इतिहासाचा अतिविचार करावयाचं कारण दिसत नाही. स्त्रीच्या कौमार्याची चौकशी होते तशी पुरुषाच्या कौमार्यांची चौकशी झाली तर मोठा गोंधळ उडेल. लग्नाची बेडी या फार पूर्वीच्या नाटकामध्ये कोंबडी वाचून उरूस नाही आणि भानगडी वाचून पुरुष नाही हे आचार्य अत्यांचं सुभाषित आहे. किन्सेच्या रिपोर्टनुसार पुरुषाचे विवाहपूर्व संबंध असतात तितके ते स्त्रीचे नसतात असा उल्लेख आढळतो. धन्यवाद.